6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी। ठाकरेंच्या शिवसेनेला अजून एक धक्का। आम्ही तोडण्याचं नाही जोडण्याचं राजकारण करतो। शिवसेनेत आलेले 6 खासदार स्वार्थासाठी नाही मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्या सोबत। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपुरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। कि उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आनंद आहे ते रामाकडे परत गेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। फडणवीसांचा ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया, न किसी से आया। एनडीए मध्ये सहभागी होण्याविषयीच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंकडून खंडन। हायकोर्टानं रमेश म्हात्रेंचा जामीन केला रद्द। हायकोर्टाकडून डॉक्टर मारहाण प्रकरणाची सुमोटो दखल। पेपर फुटीनंतर आता नीटचा निकालात घोळ। उत्तरपत्रिकेत मिळाले 522 गुण तर स्कोर बोर्डवर 95 गुणांची नोंद। बीडमधील विद्यार्थी हवालदिल। गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निमगाव कितकी इथल्या मुक्काम आटपून इंदापूरकडे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे। इंदापूर इथे पालखी सोहळ्यातील दुसरं मानाचं गोल रिंगण पार पडतंय आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सजावट करण्यात आली होती। तसंच प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी देखील करण्यात आली होती। नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये बारामतीच्या एका मुलीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, जिने नीट परीक्षेत देशात 5वा क्रमांक पटकावलाय। श्रावणी कुदळे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। तिच्या या यशाचं खुद्द शरद पवार यांनी अभिनंदन करत तिला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्यात। त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास नक्की कळवा असं देखील पवार म्हणालेत। श्रावणीच्या या भरीव कामगिरीमुळे कुटुंबीय देखील आनंदी आहेत। MBBS करायचं, एम्स दिल्लीला MBBS करणार आहे। हो नक्की मिळेल, कारण पूर्ण देशात 5वी आहे ती, सहज नंबर मिळेल। महाराष्ट्रात पहिली आहे आणि मुलींमध्ये देशामध्ये पहिली, ओबीसीत पण पहिली आहे देशामध्ये, मुलींमध्ये पण पहिली, मुलींमध्ये पण पहिली, ऑल ओव्हर मुलींमध्ये इंडियामध्ये, आणि ओबीसी मधून सगळ्यांमध्ये मिळून पहिली, महाराष्ट्रात पहिली। मार्क्स किती मिळाले? 710, 720 पैकी। देशामध्ये नुकत्याच नीटच्या परीक्षेचा निकाल लागलेला आपण पाहिले आणि आपण बघितलंय की बारामतीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने देशामध्ये 5वा क्रमांक मिळवला आहे, तर मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। हे संपूर्ण श्रावणीचं कुटुंब आपल्याबरोबर आहेत, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील आपल्याबरोबर आहेत। त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। एकंदरीत आपण श्रावणीला विचारू की कशा पद्धतीने तू अभ्यास केला होता आणि या यशामध्ये तू कुणाला श्रेय देशील? मी सुरुवातीपासूनच एकदम रोज सातत्यपूर्ण एकदम डीप अभ्यास केला, जेणेकरून माझे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील। आणि मला ह्याच्यामध्ये माझे पॅरेंट्स आणि माझे टीचर्स, अकॅडमीतले सक्सेस कोड अकॅडमीतले टीचर्स आणि माझे पॅरेंट्स यांचं ह्याच्यात खूप मोलाचं योगदान आहे। त्यांनी मला सुरुवातीपासूनच प्रत्येक माझ्या चुकांमध्ये मला पुढं कसं इम्प्रूव्ह करता येईल ते शिकवलं आणि मला खूप जास्त सपोर्ट केला।
दिवसाचा अभ्यासाचा क्रम कसा होता? माझा सकाळी उठल्यानंतर एक साधारणतः 2 तास अभ्यास व्हायचा. दिवसभर 9 ते 4 माझे लेक्चर्स असायचे. नंतर आमचे डाऊट सेशन असायचे क्लासमध्ये आणि नंतर घरी मग 4 तास अभ्यास व्हायचा. आपण बघतोय की आता कुठल्याही मुलगा असून दे मुलगी असून दे मोबाईलशिवाय त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. ह्या काळात तू मोबाईल वापरत होती का? नाही, म्हणजे या 2 वर्षात मी मोबाईल पूर्णपणे बंद होता. मी मोबाईल वापरला नाही. इतर मुलींना काय तू मार्गदर्शन करशील? तुम्ही म्हणजे ह्या समाज माध्यमांपासून थोडं 2 वर्ष तरी ॲटलिस्ट दूर राहा आणि अभ्यासावर खूप जास्त फोकस करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनी तयारी करा. श्रावणीची आई आपल्याबरोबर आहे. काय वाटतंय तुम्हाला? श्रावणी तर पहिला नंबर मिळवलाच आहे, परंतु देशामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आत्ताच पवारसाहेबांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. काय मदत लागली तर म्हणलेत मला जरूर कळवा. हो, नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की देशामध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे. यामध्ये तिचे कष्ट आणि अकॅडमीचं साथ, मोलाची साथ ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे. मूळ पाया जो आहे ते आहे NCERT नीट परीक्षेचा. तर ती NCERT किती इतंभूत छान घेतली जाईल आणि प्रत्येक त्यातलं वाक्य, प्रत्येक प्रश्न हा मुलाच्या हातून कसा स्वतः प्रॅक्टिसमधून जाईल याचा प्रयत्न आम्ही करत असतो. यातून मुलांना यश मिळवायला सोपं जातं. तर आपण बघितलंय की जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो, हे दाखवून दिले श्रावणीने. प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती. नमस्कार, मी मृगा. आजच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातनं. राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ झाली आहे, कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं आता बंडखोरी ज्यांनी केली होती अशा 6 खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिली आहे. ठाकरेंच्या पक्षातले 6 खासदार त्यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर त्यांचं भवितव्य काय असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षानं आता कायदेशीर पावलं उचलायलाही सुरुवात केली आहे. आमचा पक्ष स्वतंत्र आहे अशा आशयाचं पत्र त्याने दिलं आणि त्याचबरोबर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू जाणून घ्यावी अशी विनंती ही ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र विलिनीकरणाचा निर्णय झाल्यानं आता न्यायालयीन लढाईची शक्यता निर्माण झालेली आहे. आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने करतात त्यांचं सुरू आहे, म्हणून आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देत नाही आणि त्याला कामातून उत्तर देतो. आणि त्याचबरोबर हे ज्या पद्धतीने इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे. आमचे नेते जे लोकसभेमध्ये आहेत त्यांनी पत्र लिहिला की दोघही बाजू ऐकून शिवाय तुम्ही निर्णय देऊ नका. हे लोक बंडखोर आहेत, आमच्या पक्षावर निवडून आलेले आहेत, आमच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत. पण आज पण तोच विषय झाला जो 2022ला झाला होता. म्हणजे जायचा कुठं, सांगायचा काय, कुठं गुहार करायची. कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत आहे. जे स्वायत्त संस्था आहेत चुनाव आयोग सारखं आमच्या विरुद्ध आहेत. जे स्वायत्त संस्था निष्पक्ष झाला पाहिजे, लोकसभा अध्यक्ष ते आमच्या बाजूला नाही.